मंडळी, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब दोघी फिल्टरपाड्याच्या बच्चनकडे म्हणजे आपल्या गौरव मोरेकडे आल्यात एक कंप्लेंट घेऊन. बघूया तिथे काय धमाल घडतीये. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. नमस्कार नमस्कार. एमएच पोलीस स्टेशन. कॉमेडी नाही पाहिजे. तुम्हाला तर माहित आहे की मी हवालदार गौरव मोरे. मी सारखं सारखं का सांगतोय हवालदार हवालदार. ही जी तुमच्या बाजूला बसल्यात ना ती लय वेळा विचारतात कपडे बघून आज कुठला कॅरेक्टर आहे तवा. म्हणून शिना मला सांगायला लागतंय तवा. तर माझी पोलिसी व्यक्तिरेखा ह्याची उज्ज्वल परंपरा तुम्हाला तर माहित आहे. मागच्या वेळेला मी हवालदारच केला होता कोल्हापूरचा. तापला का तवा ह्याच्या पुढे गेलोच नाही. आणि ऑन डिमांड आज परत मला हवालदार बोलवलाय. मला एक कळत नाही. मला हसवायला बोलवले की माझ्यावर हसवायला मला बोलवलंय. असू द्या पण आज ज्या पद्धतीची वर्दी माझ्या अंगावर आहे आपला कुणी अपमान करू शकत नाही. हे बघा माझ्याकडे पंचस असतात पण आज पंचस सकट माझ्याकडे काठी पण आहे. जर का कोणी माझा अपमान करायचा प्रयत्न केला असा देतो का नाही उत्स्फूर्तपणे तवा. येऊ द्या आता कोण येते ती. मी आहे की तवा. येऊ द्या कोण येते तवा. नाही 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 तुला आज खडी फोटायला पाठवली तर नाव नाही लावणार वनिता बाई. तुला दाखवतेच मी आता काय चीज आहे ते. मोठी आली चीज नाही. तुला जेल मध्ये चक्की पिसायला लावली ना तर मी पण नाव नाही सांगणार. आली मोठी शाणी. या मोर्चातली दोन आवाज ओळखीची वाटतात. हाय तरी कोण हे लोक. नाही तुला दाखवते मी. तू येत बरोबर. इकडे ये तू. आंधी इकडे ये. अयो आई बायको तुम्ही दोघं पोलीस स्टेशन मध्ये काय करताय. घरी सगळं ठीक आहे ना तवा. कसलं ठीक आहे. हे तुमच्या आईला सांगा डोक्याला शॉट द्यायचं काम नाही. माझ्या डोक्याला शॉट दिला ना तर ही सगळी 32 आहे ना घशात घाली ना. तू माझी 32 घशात घालशील आणि मी बरी बघत बसन. नाही तुझ्या झिंजा उपटला तर नाव नाही लावणार वनिता बाई. बाई 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 माझ्या झिंजा उपटशील मी बरी उपटून देईन तुला. माझी 32 घशात घालशील ना मी बरी बघून घेईन तुला. आली मोठी माझ्या झिंजा उपटायला. जा 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 जा. तू जा जा जा. अगं तू हायस तरी कोण. तू हायस तरी कोण. अगं जा. तू जा. अगं जा. तू जा. अगं जा. अगं बाया. असं कसं झालं काय. कसला म्हणताय. एमएच पोलीस स्टेशन बघितलं का नाही. एकदम सिरियस कॉमेडी नाही पाहिजे. आधी सांगतोय. कशाला भांडताय ते सांगा पहिला. भांडायला मुळात आम्ही इकडे आलोच नाही आहे. मी तुमच्या आईची कंप्लेंट लिवायला आला इकडे. काय झाले तवा. सासूबाई नाही तुम्हाला जेल मध्ये पाठवलं तर मी पण नाव नाही लावणार. माझा नवरा पोलीस आहे. पोलीस जाग. माझा पोरगा पण पोलिसात आहे तवा. ऐका की माझा पोरगा आहे. मी लाडा कुडात वाढवलंय त्याला. माझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाही तवा. गौऱ्या जाणार नाहीस ना. नाही काय नाही जाणार. पटकन कंप्लेंट लिहून घे. पटकन कंप्लेंट लिहून घे. मी देवपूजेसाठी आणलेला गुलाब हिनं केसात माळलाय तवा. बघू ते की. ओ हो ओ हसीना व्हॉट अ ब्युटिफुल. माझं ऐकून घे. मी देवपूजेसाठी आणलेला गुलाब तिने केसात माळलाय तवा. बघ काय खरंय का तवा. खरंय तवा पण माझं पण ऐकून घ्या ना तवा. काय झालंय. मी माझ्या माहेरून आणलेलं फरसाण एका दिवसात संपवलं ना तुमच्या आईनं. खा खा खातीनी पापा. पाहिजे तेवढं पसरती बाई. 300 स्क्वेअर फुटाच्या घरात 150 स्क्वेअर फूट तर हीच जागा वापरती. आपण कुठं राहायचं. आपण कुठं जायचं बरं. चल की जाऊ हॉटेलात. कशाला हाणले. आता माझं पण ऐक. घरात कुठं चालावं फिरावं म्हंटल तर पायात येते ही नट मोगरी. अगो बाई मी नट मोगरी हाय. कशी चिडवायली मला जमत नाही म्हणून करून दाखवती माझ्या समोर. परत कर की परत. मी नट मोगरी हाय. कसा डुलतोय बैल. काय बोलली. बैल बोलली नाही. तुम्ही बरं ऐकून घेता डुकरासारखं. नट मोगरीच आहे ही. मी जर नट मोगरी असेल ना तर तुम्ही झुलता झेंडू हाय.
कमिशनर साहेबाची गाडी आली. काय विशेषण आहे? आई बैल बोलत्या, बायको रानडुक्कर बोलत्या, घेऊ तरी काय? मला ते काय माहित नाही. तू माझी कंप्लेंट लिहून घे. चांगली 2 वर्षासाठी खडी फोडायला पाठव तिला. बया 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 तुम्ही पाठवाल मी बरी टुक टुक जाईन खडी फोडायला. तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या, माझी कंप्लेंट लिहून घ्या. नाही तुमच्या आईला मी माझ्या अगोदर खडी फोडायला पाठवलं तर मी पण नाव नाही लावणार. तुमची आई जाऊन नुसतं डोंगरावर बसली ना तरी त्या खड्यांची रेती होईल. पाहिजे तुला तवा. माझ्या वजनावर एक शब्द सुद्धा बोलायचं नाही सांगून ठेवती. तुम्ही माझ्या का बसा. आता एकाचा पण आवाज नाही पाहिजे, कळलं का? MHJ पोलीस स्टेशन एकदम सिरियस, कळलं काय? आवाज जर आला ना सांगितलंय. काय केलं? काय नाही, काय नाही केलं. आई समोर काठी आपटलीस. माझ्यासमोर काठी आपटलीस. तुझी एवढी हिंमत झाली माझ्यासमोर काठी आपटतोयस तू? नाही आपटली का काठी आई? मी हिला घाबरवायला काठी आपटली. काय बोललात? जाऊ दे की आई आहे. तुम्ही मला घाबर. बया 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 माझं नशीबच फुटलं ग बया. आये कोणाशी लग्न लावून दिलं ग आये? चारमार सोबत ग. तुम्ही माझी कंप्लेंट लिहून घ्या. कशी घेऊ कंप्लेंट लिहून? आय आहे ती माझी. मला माहिती. ऐका, पण एकदा का जर मी कंप्लेंट लिहून घेतली तर परत तुम्हाला मागे सरता येणार नाही. चालेल. चौकशीला सामोरं जावं लागेल. चालेल की. आणि तुला तर माहित आहे एकदा का आपल्याला सिंगम जागा झाला. कशाला हात तुला हाणलाच पाहिजे. नको तिथं कशाला सिंगम जागा करतोयस? ऐका तुम्ही, मी तर म्हणते तुमच्यातला सिंगम जागा करा. नाही तुम्ही विसरूनच जा. या तुमच्या आई आहे ना, मी तुमची बायको. कसं असतंय, प्रत्येक पोलीसवाल्याला ना प्रत्येक गुन्हेगार सारखाच असला पाहिजे. बघितलं कसलं टाळ्याचं वाक्य म्हणली ती? टाळ्याचं वाक्य? नाही मला पण दाखवायचं तिला माझा हिसका. तू कंप्लेंट लिहून घे. दाखवा ना मग. ठीक आहे, घेतो कंप्लेंट लिहून. आता बघा तुम्ही. हवालदार गौरवमुळे MHJ. सॉरी. आता हवालदारनी रजिस्टर ओपन केलंय. हातात पेन घेतलाय तवा. आता बघा. मग लिवा की तवा. तुमचं नेहमीच आहे, आपलं रजिस्टर ओपन करून ठेवायचं, लिवायचं कायच नाही. घरच्या गोष्टी इकडे कशाला बोलती ग? याच्यात काय तेव्हा घरच्या गोष्टी? हारा मारतो का काय मी? नाही करतोय तू. लिहून घे ना कंप्लेंट. लिहून घ्या. मी जेव्हा घरात गाणी गात असते ना, माझ्या गाण्यातल्या चुका काढते ही. बघा मला जमल तसं भजन म्हणत असते मी. पण हिच्यातली चरबी आहे. माझ्या गाण्यातल्या चुका काढत असती. आणि तुम्ही माझ्या मराठीच्या चुका काढता त्याचं काय? तुझं मराठी हायच दळबद्री. इकडे या. आपण तिघांनी एकत्र या. आपण तिघ स्किट मध्ये एकत्र असताना कुणाची मराठी चांगली ह्याच्यावर बोलायचं नाही. कळलं? शांत व्हा, पाणी प्या, थंड व्हा, समोपचाराने घ्या, घरी जा. चला. काय बोलला? समोपचाराने घ्या आणि घरी जा. आता काय बोला अजून सांगा की. म्हणजे तुम्ही आमची कंप्लेंट लिहून नाही घेणार? ह्याच्यात काहीच मजा नाही. दुसरी माझ्याकडे काय मी जेव्हा घरी असती ना, ही माझी काळजी घेत नाही. नवऱ्यासोबत दिवसभर मोबाईल वर चॅटिंग करत असती. काय सांगती? वय पण मला एक पण मेसेज येत नाही. काय करू ग आई? काय केलंय ग? माझा एक पण मेसेज येत नाही. कुणासोबत बोलते आई? काय माहिती तुझ्या गोऱ्या रंगाला भळला सांगत होते ना तो करूच लग्न. आता काय करू? तू मला मेसेज नाही करत तू. केवढा तो अभिनय करता दोघं मिळून. केवढा दिवसाला 50 मेसेज करती ना. एक तरी मेसेजला ते निळी काडी येते का तुमच्या? मला केला मेसेज? मग आई आता बघ, दूध का दूध पाणी का पाणी आताच करतो. हे बघ मोबाईल. कुठं आहे मेसेज? कुठं आहे? अयो हाय की मेसेज. सॉरी, तुझं नाव इग्नोर म्हणून सेव्ह केलंय. अयो सॉरी. बायकोचे लाड बघा. तिची चांगली चांगली नावं ठेवा. आईचं नाव काय ठेवले? ही तुमची अक्कल सासूबाई. अहो इग्नोर काय चांगलं नाव नसतं. इग्नोर म्हणजे ते
ते वगळता येणारी व्यक्ती म्हणजे मला इग्नोर करायचं. बरोबर नाव ठेवले सासूबाई. तुम्ही माझं नाव इग्नोर ठेवलं. आता तू डिस्टर्ब करते मला, तुम्ही करू काय तवा? माझं नाव आहे आये. कोणाशी लग्न करून दिलं ग आये? चारमर सोबत ग. सॉरी जाऊ दे की, झालंय संपलंय. जा की घरला तवा. जाती घरला जाती आणि तुमच्या आईच्या डोक्यात तांब्याच घालती. ही माझ्या डोक्यात तांब्या घालणार, पाण्यानं भरली कळशीच घालेल तुझ्या डोक्यात. आली गो मोठी, मी पण हांडा घालीन ना. माड्यात अख्खी भरलेली टाकी आहे, टाकीच घालेल तुझ्या अरे डोक्यात. गप्पा की, काय झालं तवा एवढं भांडायला? कशाला एवढं भांडताय? कशाला एवढं भांडताय म्हणजे? निदान त्या भांडणं पायी तरी तुम्ही घरी याल. त्या चौकशी पायी तरी तुम्ही घरी आले. तुमचे पाय आपल्या घराला तरी लागतील. आम्हाला काही भांडायचं नाही. आम्ही मुद्दाम भांडण केलं आणि इथपर्यंत तुम्हाला दाखवायला आणलं. अरे बाबा, त्या सरकाराला सांग, आम्हाला पण संसार असतोय, घर असतोय, बायको असती, आई असती, बहीण असती. आम्हाला पण सुट्ट्या द्या, त्यांना पण आमची गरज आहे. हाणली का तुझा आज वाढदिवस आहे. अयो यो, ते ड्युटीच्या नांदा विसरलोच की आज माझा बर्थडे आहे म्हणून. नाही तू तर आम्हाला केक दे त्याला. अयो केक आणलाय. असं आहे की कसं आहे म्हणजे असंच आपलं गंमत केली. अयो मी बनवलाय. वा काय केक आणलाय, एक नंबर केक आहे. एक नंबरच आहे. काय झालं? हवालदार साहेब, आता तर माझी कंप्लेंट लिहूनच घ्या. काय? माझ्या नवऱ्यासाठी बनवलेल्या केक वरची चेरी माझ्या सासूबाईंनी खाल्ली. अशी मिरची लागते बा तिला. माझ्या पोराच्याच पगारात होता ना केक. अरे काय राहू दे की तुम्ही. वा वा, मस्त जुगलबंदी रंगलेली, कमाल. बघूया हसरसी काय म्हणतायत. सई, खूप गोड परफॉर्मन्स होता. वने, तू कधी गौरवची पार्टनर होतेस, कधी बायको होतेस, कधी काकू होतेस, आज आई झालीस. म्हणजे तुला कुठल्याही रूपात ढकला, तू ते रूप छानपैकी धारण करतेस. साखर मिसळावी तशी तू पाण्यात मिसळतेस. फार मस्त. भाषा पण मस्त होती. शिवाली फार सुंदर. वनिता आणि गौरव पुढे त्यांच्याच ताकदीनं उभं राहणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे, पण तू ती लीला आज केलीस, त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. गौरव मस्त. मागच्या वेळेपेक्षा खूप चांगली कोल्हापुरी बोललास तू आज. खूपच सुंदर, मस्त, मजा आली. किती गोड. प्रसादा काय म्हणजे वनितानी एकूण किती वेळा पदर खोचायचा प्रयत्न केला ते मोजतो. 178. नाही पुरत आहे. फार गोडवा होता त्या स्किटमध्ये. आणि त्यानंतर खरं तर मला असं वाटतं की आपण फक्त बोलतो पोलिसांबद्दल, पण ते जे करतात पोलीस बंधू आणि पोलीस भगिनी, त्याचं मोल आपण फक्त बोलण्यातनं नाही व्यक्त करू शकत. त्यांचं काम खूप मोठं आहे. मला असं वाटतं आज आपल्या अख्ख्या मंचाने उभं राहून त्यांना सॅल्यूट करूया. मंडळी, आपल्याला व्हायरल इन्फेक्शन होण्यासाठी आपण व्हायरसकडे जाण्याची गरज नसते. व्हायरस स्वतः आपल्या जवळ येतो. कुलकर्णी काकांच्या आयुष्यात देखील असेच 2 व्हायरस आलेत. बघूया ते त्यांना किती त्रास देत आहेत. आसमान में टणाव लाग धूमकेतू. चुनीवरचं काय खरं नाही. ड्राइवर को पसीना रूठ गई है हसीना, मनाने आया है मुन्ना मान जाएगी मैना. अशा दुय्यम दर्जाच्या काव्यपंक्ती करून का बरं वाट अडवताय तुम्ही माझी? अहो काका, ही आपली शायरी आहे. ही शायरी आहे? हा हो. हा, आणि तुमची वाट अडवायला तुम्ही कुठल्याच अँगलने मला गवळण दिसत नाही आणि मी कुठल्याच अँगलने पेंड्या वाटत नाही. आणि तुमच्या या गाडीमध्ये काय लोणी आहे की तुमच्याशी वाट अडवायला?
यांनी आल्या आल्या लोकनाट्यच सुरू केलं डायरेक्ट. काका 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 कसं आहे माहितीये का की तुमचा जानेमनचा जर मूड खराब असेल तर आपल्याला सांगा ना, आपण नीट करून देऊ, सलटवून टाकू. एक मिनिट थांबा. कसं आहे ना, ये इकडे. माझी जानेमन आहे घरी हा आणि हळदीची पानं घरी घेऊन गेल्याशिवाय तिचा मूड काही अजिबात ठीक होणार नाहीये. तीच घ्यायला मी बाहेर निघालो तर ही दुचाकी बंद पडली. आता ही जर तुला रिपेअर करता येत असेल तर मला सांग, नाहीतर मी निघतो. अरे काका, आपण या गाडीबद्दलच बोलतोय. म्हणजे हिलाच बोललो आपण जानेमन. ही जानेमन? अरे वा. कसं आहे की हा. आपण आहे मॅकॅनिक. कोण आहेस तू? मॅकॅनिक. मेकॅनिक? हा, तर ही गाडी ना मीच रिपेअर करू शकतो. तू मेकॅनिक आहेस? यस. मग तूच ही गाडी रिपेअर करू शकतोस. आईच्या गावात एवढा लगेच कॉन्फिडन्स. कसं आहे, जेवढी अशुद्ध भाषा तेवढा कुशल मेकॅनिक हा अनुभवच आहे माझा. ये तू ये. चायला तुम्ही सिनियर सिटीजन लय मचमच करता. एक नाही नाही मिनिट. त्या गाडी देतो. नाही नाही, एक मिनिट. मी सिनियर सिटीजन नाहीये. नाही, मुळात तो शब्दच सिनियर सिटीजन असा नाहीये, तो सिनियर सिटीजन असा शब्द आहे बाळा, कळतंय का? आणि मी नाही अरे, बघ माझ्याकडे आत्ताशी 50शीत आलोय मी, वाटतो का सिनियर सिटीजन? मेचअप करून पण वाटत नाही माहितीये. मेचअप छोटा ना. चल झालंच की तू एक टाकला म्हटलं, मी पण एक टाकून बघूया. नको टाकू तू, मी आहे ना त्यासाठी. सॉरी. अरे मी म्हणत होतो, मी नाही अरे सिनियर सिटीजन नाहीये. कसं आहे, राजकीय परिप्रेक्षातही उगवतं व्यक्तिमत्व आहे मी आत्ताशी. कुठे सिनियर सिटीजन वगैरे. ए अरे, माझी गाडी आडवी करू नको थोडी. मी नाही केली, ती सवताच झाली आहे. का? किती जडजड मारतोय. अरे बापरे, मग गाडी गाडी पण टाकी हल्ली, माझी किती हल्ली असेल. पण मग गाडी खाली जाते असं. अहो काका ना मीच केली ती. अरे मग का असं करतोयस, माझी गाडी आहे. अहो काका कसं आहे की आपली बॉडी आणि आपली गाडी सेम असतं त्यांचं कॉन्चन. कसं काय? ते कसं माहिती का, कधी कधी बघा आपलं पोटात जड होतं, हा. मग आपण असं ना तिरक करून गॅस सोडतो. अरे देवा. अरे देवा नाही, सत्यवाचा बोले चोचा. चोचा कोण? चोचा मी. तुझं नाव चोचे आहे? नाही खरं आपलं नाव मुन्नच आहे, पण त्या एरियामध्ये आपल्याला ना सगळे चोचा बोलतात रिस्पेक्टने. रिस्पेक्टनी चोचा म्हणतात आणि खरं नाव मुन्ना आहे. हा. भलताच रिस्पेक्ट आहे बाबा तुझा. अहो ते सोडा हो काका, मला सांगा, आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला काय बोलतो? काय बोलतो? डोळे दाखव, हो. जीभ दाखव, हो. आणि नंतर आपल्याला उलटा करून ते चटस्कोप लावतो ना. काय लावतो? ते चटस्कोप असं लावतो ना, खरं सांगतो बाळा, एकूणात च हे लाडकं अक्षर दिसतंय तुझं. मेकॅनिक, चेटस्कोप, रिपेचर, भलतंच आवडतं तुला च हे अक्षर. नाही म्हणजे अजूनपर्यंत एवढं काय ऑब्झर्वेशन केलं नाही मी. ऑब्झर्वेशन, वा वा वा. हा म्हणजे कसं आहे की आपल्या तोंडातून जीभेतून असं इचिक करून निघून जातं. हो का? पण इचिक चांगलंय, करून. चांगलंय, वेगळं जाऊ आहे द्या, काय आपण कामासाठी आलोय, गाडी ना जरा, बघायला गाडीचं पाहिजे. अरे यार हे पण बघ पडलं. जरा, बघ काय आहे का. मला पण सांगून ठेव जरा काय होतं ते, मला पण जरा ते कळेल म्हणलं. बघ ना जरा. ये बच्ची, तुझी गाडी बिघडली का रे? मी? हा, तू मला बच्ची म्हणालास? मी? अरे बंटा बोल ना, तुझी गाडी बिघडली काय? बच्ची आणि बंटा या नावाने हाक ऐकावी लागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला आयुष्यात. बंट नाही रे बाळा, माझी गाडी बिघडली आहे, पण एक सद्गृहस्थ मला सापडले, ते माझी गाडी रिपेअर करतायत. तू जाऊ शकतोस. कोण आहे तो सद्गुरुस्त? बघू द्या. हा. ए चोच्या, बाहेर ये रे. तू माझ्या एरियात काय करतोय? हे झिपऱ्या, हा तुझा बापाचा एरिया. ए बाप नाही काढायचा, बाप नाही काढायचा. खानदान कारण खानदान. हे चांगलं आहे. सुचवत नाहीये तुम्हाला, थांबवतोय, सुचवत नाहीये. सुचवतोय की अरे बाळांनो, असे स्वरालाप घेऊ नका रे, थांबवा, हे भांडू नका असं काहीतरी. ए चोच्या, तू गेला रे आता, तू गेला. अरे का पण? नाही तू गेला आता. नाही ऐका ए, ना. हॅलो. हा, बोल. बाळा 3 रिक्षा भरून पोरं घेऊन ये, चल. ओके. हॅलो हॅलो, हा बोल रे. 4 रिक्षा घेऊन पोरा घेऊन येत. चल चल आलो, चल आलो. अरे एकमेकांशी भांडता आणि एकमेकांनाच फोन करून सांगताय पोरं आणा म्हणून.
कुठलं भांडण आहे? कशाला उचलतो रे माझा फोन? अजून सेव्ह केलाय डोक्यात ठेव. मी पण सेव्ह केला. काय काय? अरे सोड ना. ऐका ना ए राखिया कुठं आहे तू? अरे ऑल सीझन मध्ये काय करतोय? ये ना रिक्षा घेऊन पोरा. 4 डमडम घेऊन ये पोरा. अरे मी म्हणतो 22 ट्रक भरून घेऊन ये ना पोरा. अरे मी तर बोलतो ट्रक घेऊन ये 10. अरे पण इथे सभा भरवायची का? एवढी पोरं कशाला बोलवता तुम्ही? सभा होणार आहे का इथे? उगाच काही गरज नाहीये. तुझी गाडी रिपेअर करून झाली आहे का? नसेल होत तर मी निघून जातो. नाही 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 नाही. गाडीला पहिलं टच कोणी केलं आपण ना, आपण रिपेअर करणार. ए गाडी माझ्या यार, त्या गाडी मी रिपेअर करणार. नाही दोघंही करा. ए गापरे देणंच सांगन. नाही, मी just- रिपेअर लांबची गोष्ट, गाडीला टच करून दाखव. काय बोलला? परत बोल. गाडीला टच करून दाखव. मला राग येणारच नाही. तू लाथ का थांब, मारतोय? मला तू राग बाजूला. येणार नाही. मी तुला काय बोलत टच करू, लात मारून काय नाही होणार. ए घे मा. अरे नाही राग येणार मला, टच करून दाखव ना गाडीला. ए तू ए बाजूला घे मा. टच कर म्हणतोय तर तू टच करणार आहे बाबा. कशाला लात मारतोय उगाच तू? टच करणार असा बोलला काय? केली टच, काय करशील बोल. झाला आता कर रिपेअर. आता मी काय करतो बघ. काय करणार तू? आता मी गाडीची ना शीट फाडणार. अरे माझ्या गाडी, अरे नको ना. अरे का तुम्ही भांडताय? तुम्ही मूर्ख आहात का रे? माझ्या गाडीला कशाला मध्ये आणताय? गाडीची सीट फाडली त्या साईडलाच तोडतो का रे? अरे तोडला. का तुम्ही हे करताय? याने काय नाही होत रे. मग काय करायचं? आता ना गाडीचा हेडलाइट फोडायला. फोड ना नको रे माझी काका गाडी. तुम्ही मध्ये यायचं ना, असा तुम्हाला खावडा द्या ना. एक मिनिट. तू काय केला? ऐका मला काकाला खावडा दिला. चल बाजूला हो. थोडं लागतंय मला थोडं. तू काकाला खावडा दिला. दिला. आता मी बघ. तू बाजूला वर. माझ्या काकाच्या गालावर 5 पंखाचे हेलिकॉप्टर काढलं. मी काढला. हेलिकॉप्टर काढला. हा मी काढला. तू आता खावडा बघ. दिला, मी हेलिकॉप्टर काढला. बोल. आता बघ मी काका, अख्खा काकाने अख्खी गाडी फोडून टाकतो की नाही. अरे नको तू ना रे. फक्त काकाला फोड, मी त्याला कसं फाडतो की अरे नाही ते तू बघ. नाही ना रे. फाड, हे ब्लेड घेऊन फिरतो अरे, ना. मी पण बंदूक घेऊन फिरतो. स्तब्ध उभा राहा. स्तब्ध उभा राहा. निशब्द व्हा दोघंही. अजिबात बोलू नका, कळलं ना? काय चाललंय तुमचं? हा उचलून कल्पना बंद करा आधी तुमची. शिव्या देऊ नका. लय शिवी नाही देते मी. शिवी नाहीये ही. तुम्हाला काय वाटलं रे आडी? मी उचलून कल्पना करू शकत नाही असं वाटतंय का तुम्हाला दोघांना? मी सुद्धा करू शकतो. आता या क्षणी मी सुद्धा निरर्गल भाषा वापरून तुमच्या दोघांची निर्भर्त्सना करून याला मुष्टी प्रहार आणि तुला लत्ता प्रहार देऊन मूर्छेत पाडू शकतो. कळलं ना? अविश्वासाने बघू नकोस. मी करू शकतो हे. मी करू शकतो. तू असं का बघताय तुम्ही माझ्याकडे? काय झालं? नाही कळत आहे? बघा काय आहे ना, माझा मुळात मुद्दा काय आहे तो लक्षात घ्या तुम्ही. मी तुझा काका आहे. नाही. नाही म्हणजे तू आता मला म्हणत होतास ना काका आहे. माझी गाडी तू अडवलीस, ती तू रिपेअर करत होतास. मग तू तीच गाडी आणि त्याच काकाला फोडायची भाषा का करतोयस? नको करूस ना असं. कसं आहे ना, तुमच्या दोघांचाही बुद्ध्यांक अतिशय कमी आहे. बिलो ॲव्हरेज असं म्हटलं तरी चालेल. तुम्ही जे काय बोललं ना ते आम्हाला कळलेलं नाही. अरे बा आधी तरी सांगायचं. मी कशाला एवढे शब्द वाया घालवले? जर आधीच सांगितलं असतं तर मी माझा बुद्ध्यांक थोडा खाली घेऊन आलो असतो. मी माझा दर्जा खालवला असता थोडा. पाठांतर केला होता ना तुम्ही, मध्ये कसं थांबवणार तुम्हाला? अरे काय रे तुमचं? माझा मूळ मुद्दा लक्षात घ्या. तुमच्या दोघांचं भांडण आहे की नाही? तुम्हाला मारामारी करायची की नाही? तुमची दुश्मनी आहे की नाही? मग यात माझ्या दुचाकीला का मध्ये घेताय तुम्ही? अंजू माझी होती ना, हा काला मध्ये. हा वेगळाच मुद्दा सुरू केलास तू. काय बोला परत बोल. अंजू माझी आहे. हे 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 हे. काय होतंय बाळा? त्याला सांग अंजूचं नाव घेऊ नको, नाहीतर जाळपोळ होईल. आपल्याला हे लय आवडलं. आता 100 वेळा घेणार नाव मी. ये. अंजू माझी आहे. हे अंजू माझी आहे. अंजू माझी आहे. नको रे. अंजू माझी आहे. सांग रे याला संपले व्हेरिएशन. अंजू कोणाचीही असेल. अंजू या जगात याची असू दे, तुझी असू दे, नाहीतर कोणाचीही असू दे, पण माझा प्रश्न आहे की अंजू आहे कोण आणि ती कुठून आली इथे? माझ्या दुचाकीच्या मध्ये माझा काहीच संबंध नाहीये या सगळ्यात. अरे मग मी का आलोय या सगळ्यामध्ये? काका तुम्ही एकदम चरेक्ट बोलताय. चरेक्ट नाही, करेक्ट असतं खरं तर ते, पण तू चरेक्ट बोल. तेच पण तुम्ही बोला. तुम्ही बोला. तुम्ही सिनियर सिटीजन आहात, तुम्ही बोला. सिनियर सिटीजन या 2 शब्दांमुळे मी याची बाजू घेईन. अजिबात घेऊ काका नका. माझं ऐका, माझं ऐका. आता मी तुम्हाला सगळं फाडून सांगतो. नीट सांगा. कसं आहे की नाही, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
मी आणि हा अण्णाच्या गॅरेज मध्ये होतो कामाला. अण्णाच्या गॅरेज मध्ये ती अंजू तिकडे यायची आणि फक्त मला लाईन द्यायची फक्त. बरं, तुला फक्त line मला म्हणजे लाईन द्यायची. तिला तू आवडायचं. Yes, मला मग तिला मी आवडायचो. बर. ती आहे ती आणि त्याची गाडी माझ्याकडून रिपेअर करून घ्यायची. हा. एकदा मी नव्हतो गॅरेज मध्ये. अच्छा. ती आली, तिची गाडी ह्याने रिपेअर केली, फालतूगिरी नाही. मग ठीक आहे ना, याने रिपेअर केली तर. ती गाडी घेऊन आली, हा. मला बोलली दुरक्या माझी गाडी रिपेअर कर. मग मी काय करणार होतो? आता या सगळ्यामध्ये डुरक्या कोण आहे? आपल्या तिघात कोण दिसतोय? तू. संपला. बर, तू आहे. हो, तू आहे. बर. अरे पण तिला वहिनी बोलायला नाही होत. वहिनी बोलायला नाही होत. अंजू अंजू करत गेला, तिला पटवलं, नंतर फिरायला लागला त्या बरोबर. अरे पण मला काय माहित, मला वाटलं ती बटल्याची आयटम आहे, मला थोडी माहिती तुझी लाईन चालू आहे म्हणून. अरे पण आपल्या दोघांच्या भांडणामध्ये राजा घेऊन गेला ना तिला. 1 मिनिट. तुम्हा दोघांना कळतंय का? मुळात ही अंजूच फार लबाड मुलगी आहे. तुम्ही उगाच बांधताय अरे. तुम्ही भांडू नका, मला मारू नका प्लीज. तुम्ही 2 मिनिट ऐकून घ्या, मग काय करायचं ते करा. तुम्ही बसा बरं 2 मिनिट. बसा 2 मिनिट. हे बघ, मुळात अंजू ही फार लबाड मुलगी आहे. गेल्या 2 मिनिटात मला 4 प्रियकर कळलेत तिचे. कळतंय तुम्हाला? तुम्ही थोडा विचार करा शांतपणे, थोडा मेंदूला ताण द्या आणि माझं नाही 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 करे एवढं नाही. एवढं अजिबात नको. थोडासा ताण द्या. हा, आणि माझा ऐका. हा, आता बघा, आता इथे फळा नाहीये, मी कसं समजवू? हे हवेतल्या गोष्टी आहेत, हवेतच समजवतो मी. तुम्ही समजून घ्या. समजा ही आहे अंजू. हा, हिचा पहिला प्रियकर होता मुन्ना. हा, तिचा दुसरा प्रियकर होता दुरक्या. भलते प्रियकर आहेत बाबा. तिचा तिसरा प्रियकर होता बटल्या. बरोबर, बटल्या. आणि चौथा प्रियकर होता राजा. हा, आता नीट बघा या फळाकडे. ही अंजू, हा मुन्ना, हा दुरक्या, हा बटल्या, हा राजा. आता मला सांगा, या फळ्यावर कुलकर्णी काका आणि त्यांची दुचाकी कुठे दिसते का? दिसतेय? मग मला का मध्ये घेताय तुम्ही? तुमच्या भांडणात का घेताय मला? माझा काही संबंधच नाही अरे. काका मला सांगा, समजा अंजू तुम्हाला येऊन हो बोलली आणि कोणीतरी दुसरा येऊन तुम्हाला बोला ती माझी आयटम आहे, तर तुम्ही काय कराल? कसं आहे ना, मुळात मी अंजूशी वार्तालाप करेन. मी अंजूला म्हणेन की बाई अंजू, तू जरा सारासार विचार कर. म्हणजे तू जरी आयटम असलीस आणि तू मला लाईन देत असलीस, तरी तू मला लाईन देतेस हे आधी मला वैजूला जाऊन सांगायला पाहिजे. आणि तनू आणि पल्लवी यांच्याही कानावर घालायला हवं मला. काका लय चाबरे रे. किती बाया आणल्या त्याने. बाया नाही आणल्यात मी. वैजू माझी बायको आहे आणि तनू आणि पल्लवी माझ्या मुली आहेत. त्यांना मला सांगावं लागेल आणि मग आम्ही घरात बसून सविस्तर चर्चा करू. म्हणजे की बाबा एक अंजू नावाची आयटम आहे, ती मला लाईन देते, तर ती लाईन स्वीकारायची की नाही हे मी त्यांना विचारेन. मला माहिती आहे त्या नाहीच म्हणतील. मग मी अंजूला सांगेन की बाई तुझ्यामुळे माझी गाडी फुटतेय, तर तू असं करू नकोस, या दोघांनाही झुलवू नकोस, कारण तुम्ही दोघं खूप चांगले मित्र आहात हे मला आता कळलंय. काका काय बोलला यार तू. आय लव्ह यू यार. थँक्यू. एकदम करेक्ट बोलला माहितीये तू. अरे ते करेक्टच आहे, पण तू करेक्ट बोलतोय. पण ठीक आहे. आता हे बघ, आता तुम्हाला कळलं का? तुम्ही दोघं जवळचे मित्र आहात, ते तसेच राहा. ती अंजू एनिवे राजा बरोबर निघून गेली. आता नाही, म्हणजे ती विशाल बरोबर पळून गेली आहे. घ्या, म्हणजे हा 5वा आहे. अरे ही अंजू भलतीच वेगवान आहे यार. स्वतःच्या स्पेलिंग मध्ये जितकी अक्षरं नाहीये त्याच्यापेक्षा जास्त प्रियकर झाले तिचे. काय रे, अशा मुलीच्या तुम्ही प्रेमात पडलात असं नका करू. ऐका माझं, तिला जाऊ द्या. तुम्ही दोघं आता निखळ मैत्री ठेवा तुमची. काका आता तर माझं तुमच्यावर लय लव आलंय. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता ही तुमची गाडी ना मीच रिपेअर करणार. ती माझ्या यारात गाडी आहे, मी रिपेअर करणार. हे परत भांडू नका तुम्ही. काका मी समजवतो ना. मी समजलोय सगळ्या गोष्टी. कसा आहे गावऱ्या, काका समजवतात ना. आपण जुने फ्रेंड आहोत रे. आठव, अंजू भेटण्याच्या आधी आपण जुन्या त्या चहाच्या टपरीवर बसून चहा मारायचो. तो दोस्तीचा चहा काय होता यार. जोपर्यंत आपली दोस्ती होती, तिसरी व्यक्ती आली नव्हती, तोपर्यंत काय प्रेमाने राहिलो आपण. तसंच परत सुरू करूया आपण. चल परत तो चहा घेऊया. चल ये बस.
बस बस हे गाडी आता माझी गाडी जरा बघा म्हणजे कसं होतंय ते. चॉक दे रे त्याला. अरे बापरे चालू झाली. वा 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 थँक्यू थँक्यू. चला काका. काका चहा पिऊन पिऊन येतो, येतो आम्ही चहा पटकन. पिऊन. नाही पण माझी गाडी आहे ना. हा हा तुमची गाडी गाडी माझी नाही. एक राऊंड मारतो. सामान मी आणि माझी गाडी दे ना. एक राऊंड गाडी दे ना पटकन. क्या बात है, सुपर डुपर हिट परफॉर्मन्स. आणि गौऱ्या, ज्या पद्धतीनं तू तुझ्या बुद्धीला ताण दिलास मित्रा, सिक्सर. क्या बात, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. वाच सई, काय म्हणशील? ब्रिलियंट परफॉर्मन्स होता. ए. निमिष, मी या दिवसाची वाट बघत होते. आज मी खूप खुश झाली आहे. मला तू एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये यावंस आणि अख्खं स्किट स्वतःच्या खांद्यावर सक्सेसफुली तारावंस असं खूप दिवसापासून वाटत होतं आणि आज शशीच्या उत्तम साथीत ते घडलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन. मस्त शशी, खूप दिवसांनी बघून तुला खूप बरं वाटतंय. नेहमीप्रमाणे तू स्किटची सुरुवातच खूप ब्रिलियंट केलीस आणि तो टेम्पो तसाच पुढे 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 चढत गेला. गौऱ्या, आपण चार्मर असल्यामुळे आपण येतो आणि 4 सिक्सर्स मारतो, काम तमाम करतो आणि निघून जातो. तसं तुम्ही केलंत नेहमीप्रमाणे. शशी मस्त, ब्रिलियंट. प्रसादा. निमिष वंडरफुल कॅरेक्टर, वंडरफुल. कुलकर्णी काका, डुरक्या, मुन्ना यांच्यासोबतच लवकरात लवकर अंजूच्या भूमिकेत शिवाली परबला बघायला फार आवडेल. सही कास्टिंग. 5 जणांची वाट लावणारी, इतकी डोक्यानी मॅड. हीच ती. शशा, काय बरं वाटलं तुला बघून? वा वा वा. तुझं टायमिंग उत्तम आहे. तुझ्या परफॉर्मन्समध्ये एक वेगळाच इनोसन्स आहे जो कित्येक नटांना आणायला लागतो, जो तुझ्यात उपजत आहे. आणि त्या इनोसन्सनी असं रावडी कॅरेक्टर प्ले करणं याची एक वेगळी खुमारी आहे. ती बघताना त्याची फार मजा येते. खूप मजा आली. नेहा, धूमकेतू क्वचित दिसतो, लक्षात ठेव. पण जेव्हा दिसतो तेव्हा अख्खं जग मान उंचावून बघत असतं. थँक्यू सो मच गाइस, कीप इट अप.